ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलतलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अखंडतनाम चतुर्मास संस्था मोदी चिलगिरी या निमित्तानं उपस्थित महापूज्य सर्व संत महंत परिसरातून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी, आज 128 श्रीफळांची ही महापूजा, या महापूजेचं महत्व बऱ्याच संतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। संतांची संगत याविषयी बोलत असताना आमचे संतोष महाराजांनी सांगितलंय, पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती आज फळाशी आली, परमानंद आज भेटली भेटी झाली या संतांची अनंत जन्माचे सुकृत साधले म्हणून भेटले गुरु महाराज। तुमच्या अनंत जन्माचं सुकृत या ठिकाणी फळाला येण्यासाठी संतांची भेट महत्त्वाची आहे। खरंच आपण हिंदू धर्मातले सर्व सांप्रदायिक आहोत आणि या हिंदू धर्माचं जे कुळ आहे ते कर्दम ऋषीचं आहे आणि या कर्दम ऋषीपासून आपल्या पूर्ण धर्माची स्थापना झाली आणि त्या कर्दम ऋषीचं थोडंसं महत्व सांगत असताना विष्णू परमात्म्याच्या छायेपासून आता पूर्वीची कथा फार मोठी आहे। जगत उद्धारासाठी ब्रह्म विष्णू महादेवाची उत्पत्ती स्थिती प्रलयांची नेमणूक झाल्याच्या नंतर विष्णू परमात्म्याच्या पटछायेपासून कर्दम ऋषीची निर्मिती झाली आणि कर्दम ऋषी हे अखंड भगवंताच्या चिंतनात असताना विष्णू परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला आता प्रपंचाचा उभारा करायचा आहे, वेदाच्या अनुसार तुम्हाला वर्तन करायचंय, त्यासाठी तुम्हाला ग्रस्ताश्रमामध्ये पदार्पण करावे लागेल। तेव्हा कर्दम ऋषीने सांगितलं, देवा समुद्राला आलेली गंगा आता माघारी कसं फिरवता, मला तुझ्या चिंतना वाचून दुसरं कुठलंच कार्य नको। तर त्यांनी सांगितलं तुला हे कार्य करावंच लागतं। तेव्हा कर्दम ऋषीने प्रपंच हा नीट चालावा, परमार्थ साधता यावा, त्यासाठी ग्रस्त आश्रमामध्ये सुंदर आणि सुलक्षणी पत्नी पाहिजे म्हणून त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या 10,000 वर्ष तपश्चर्या झाल्याच्या नंतर इकडे मनु आणि शत्रुपा या दोघा उभयंताच्या पोटी जन्मल्या 3 मुली, आहुती, देवती आणि प्रशंती। त्यापैकी देवती असणार त्या ठिकाणी त्यांची मुलगी या कर्दम ऋषीला देण्यात आली। फार मोठी कथा आहे। त्या दोघांनी असणार तपश्चर्येचं फळ फार महत्व सांगितलं। त्यामध्ये कर्दम ऋषीला असणार त्या ठिकाणी 7 मुली झाल्या। त्याच्यापैकी जी अनुसया आहे त्या अनुसयेनं अत्रुषी सोबत असणार विवाह झाला आणि त्या ह्या अनंत पुण्यामुळे त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या बद्रिकाश्रमावर असणार त्या ठिकाणी सुंदर रूपानं करून भगवंताला करस्थळी प्रगट करून या बाळकडीमध्ये सांगितलं पूर्ण वर्णन आणि त्यामध्ये भगवान परमात्मा असणार त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी बद्रिकाश्रमावर झालेली महापूजा ही आज त्रेता, द्वापर आणि कली या युगापर्यंत युगानुयुगे चालत असलेली ही महापूजा आज या चिलगिरी क्षेत्रामध्ये फार महत्वपूर्ण असणार त्या ठिकाणी तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळते। हीच महापूजा प्रतिवर्षी असणार तुम्हाला सर्व सद्भक्तांना या ठिकाणी पाहण्याचा किंवा इथला लाभ घेण्याचा सुयोग सर्वांना प्राप्त व्हावा हीच मी सर्वांना किंवा भगवंताच्या चरणी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो। यानंतर ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलतलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलतलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि।